नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. सातारा प्राथमिक शिक्षण विभागाचं एक महत्वाचं परिपत्रक समोर आलंय, ज्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्यासंदर्भातलं त्यांनी एक टाइम टेबल दिलेलं आहे. आता हे सातारा जिल्ह्यातलं आहे, असंच अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा अजूनही समायोजनाची प्रोसेस बाकी आहे. ही प्रोसेस कधीपर्यंत चालते त्याच्यानंतर रिक्त जागा आपल्याला कळणार आहे, त्यानंतर भरती येणार आहे. थोडक्यात आपण समजून घेऊया की सातारा प्राथमिक शिक्षण विभागाचं हे परिपत्रक काय सांगतंय. यामध्ये संच मान्यता 2025-26 नुसार जिल्ह्यातील अतिरिक्त मुख्याध्यापक पद, उपशिक्षक किंवा पदवीधर शिक्षकांचं समायोजन करण्यासंदर्भातलं परिपत्रक आहे, ज्यामध्ये विशेषतः हे 5 मुद्दे त्यांनी सांगितलेले. हे कुणासाठी परिपत्रक आहे? सातारा जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांसाठीचं परिपत्रक आहे. कालावधी त्यांनी बघा, समायोजनाचा कालावधी दिलेला आहे हा 21 एप्रिल पासून 28 एप्रिल 2026 पर्यंत कंप्लीट होणार आहे. म्हणजे समायोजन कंप्लीट होणार आहे. 2 टप्प्यात हे समायोजन होणार आहे. ही प्रक्रिया प्रथम तालुका स्तरावर नंतर जिल्हा स्तरावर राबवली जाणार आहे आणि मुख्य आधार समायोजनासाठी 20/10/2025 म्हणजे 20 ऑक्टोबर 2025 ची विद्यार्थी पटसंख्या, ज्याला आपण संच मान्यता होतो, ती ग्राह्य धरली जाणार आहे. आणि उद्देश आहे की अतिरिक्त शिक्षकांना रिक्त पदांवर आणि शासनाच्या नियमानुसार योग्यरित्या सामावून घेणे. आता ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर साहजिक आहे सातारा जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या आपल्याला कळणार आहे. मला सांगा, त्याच्या अगोदर संख्या कळणार आहे का तुम्हाला? जाहिरात येण्यासाठी नाही कळणार. मग आता समजून घ्या, हे जे परिपत्रक आले तुमच्या समोर, परिपत्रक आहे 20 एप्रिल 2026 परिपत्रक, सातारा जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभागाचं परिपत्रक आहे, ज्यामध्ये विषय दिले बघा. कोणाला दिलाय? गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सगळ्या पंचायत समितीला दिलेला विषय आहे. 25-26 संच मान्यतेमध्ये अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापक, उपशिक्षक, पदवीधर संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बाबत सांगितले त्यांनी. आणि हे वेळापत्रक त्यांनी दिले बघा, हे सगळं वेळापत्रक दिलंय. आता तुम्ही विचार करा की ह्या वेळापत्रकानुसार 28 एप्रिल 2026 पर्यंत ह्या जिल्ह्यातील या सगळ्या शाळेंचं शिक्षकांचं समायोजन होणार आहे. तिन्ही पदांचं, उपशिक्षक, मुख्याध्यापक किंवा पदवीधर शिक्षकांचं. मग हे जोपर्यंत समायोजन होत नाही अतिरिक्त शिक्षकांचं, तोपर्यंत इथे जागा किती रिक्त हे कळायला मार्गच नाहीये. सो जाहिरात नक्कीच याच्या अगोदर येणं शक्यच नाहीये. म्हणजे सातारा जिल्ह्यात फक्त विचार केला, अजून बाकी सगळ्या जिल्ह्यांचा विचार केला तर कुठे ना कुठे समायोजन अजून बाकीच आहे. सो हे 28 तारखेपर्यंत त्यांची जागा येणारच नाही रिक्त. मग सांगा तुम्ही 28 एंड पर्यंत म्हणजे एप्रिल एंड पर्यंत जाहिरात येणार नाही. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जा तुम्हाला अजून पुढे, पण तत्पूर्वी तुम्हाला सांगायचं आहे की इग्नाइट अकॅडमीची द्रोणा बॅच 10.0 चालू झाली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. विथ बुक किट आणि बॅग हवी असेल तर ही बॅच घेऊ शकता. तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर ही बॅच घेऊ शकतात. ह्या बॅचचा फायदा 100% तुम्हाला होईल. नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. आता बघा, यामध्ये अजून एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं की बिग सरप्राईज तुम्हाला 24 तारखेला संध्याकाळी 8 वाजता मिळणार आहे. त्यासाठी ते लिंक खाली डिस्क्रिप्शन दिली बघा, याची लिंक आहे बिग सरप्राईजची. त्या लिंकवर क्लिक करून जॉईन करून ठेवा, महत्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे इग्नाइट अकॅडमीचा हा नवीन चॅनल तुमच्यासाठी, फक्त शिक्षक भरतीसाठी आम्ही सेपरेट हा चॅनल चालू केलेला आहे तुमच्या आग्रहास्तव. सो हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आता बघा, जाहिरात येण्यासाठी जनरली प्रोसेस काय असते साधारणतः, मी मेन प्रोसेस तुम्हाला सांगतोय. पहिले म्हणजे संच मान्यता, पटसंख्येनुसार शिक्षक किती शिक्षक अतिरिक्त झाले ते आपल्याला कळतंय. त्यांचं समायोजन ही महत्वाची प्रोसेस आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला कळतं ते रिक्त जागा किती आहे, त्या बिंदू नामावली अपडेट करणं, आणि मग ऍक्च्युअल तुमची जाहिरात येणार आहे. म्हणजे अजून तुमचं इथेच प्रोसेस अडकलेली आहे. याच्यानंतर रिक्त जागा आणि बिंदू नामावली करून जाहिरात येणार आहे. काही जिल्हा लेवलला, काही संस्था लेवलला इथपर्यंत प्रोसेस जाऊन पोहोचलेली आहे, पण आता साताराचा विचार करता इथपर्यंत आहे. सातारा जिल्ह्यासारखे अजूनही काही जिल्हे असू शकतात की जिथे अजूनही समायोजनाची प्रोसेस अडकून पडलेली आहे. आता यामध्ये समजून घेऊया आपण काय नेमकं समायोजन. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अतिरिक्त जे शिक्षक असतात ना, ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत, म्हणजे काही शाळेमध्ये शिक्षक जास्त आहे, काही शाळेत शिक्षक कमी आहे. जिथे कमी आहे तिथे ह्या शिक्षकांना काय करायचं, ऍडजस्ट करायचं, त्या व्हॅकन्सी फिल करायच्या, ज्याला म्हणतो आपण समायोजन करणं. तर साहजिक रिक्त जागा आहे, पण हे समायोजित झाल्या की रिक्त जागा तुम्हाला कमी होणार. म्हणजेच काय, जेणेकरून पदभरतीला जागा कमी येणार. उदाहरण त्यांनी खाली पण दिलेलं आहे, जिथे गरज 2 शिक्षकांची तिथे 3 शिक्षक असेल, तर जिथे शिक्षक नाही ते अतिरिक्त असलेले शिक्षक, तिथे काय समायोजन केलं जातं. आता बघा, पहिला टप्पा जो समायोजनाचा आहे तो तालुका स्तरीय वेळापत्रक असणार आहे. तालुका स्तरावरती सर्व कामे
24 एप्रिल पर्यंत पूर्ण करणे गट शिक्षण अधिकाऱ्यांवरती बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांना काय करायचंय, 21 एप्रिलला तालुक्यातील अतिरिक्त शिक्षकांची यादी घोषित करायची, म्हणजे आजच्या कालच्या डेटला. 22 एप्रिलला जाहीर केलेल्या यादीत आक्षेप किंवा हरकती मागवायच्या आहे. उद्या 23 एप्रिलला आक्षेपांवर तालुका स्तरावरती सुनावणी घेऊन निर्णय घ्यायचा आहे. आणि डेडलाईन दिली त्यांनी, डेडलाईन अलर्ट आहे. 24 एप्रिल 2026ला अंतिम मुदत आहे. प्रत्यक्ष समायोजन प्रक्रिया राबवणे, दुपारी 5 वाजेपर्यंत शिल्लक अतिरिक्त कर्मचाऱ्यांची माहिती जिल्हा स्तरावरती पाठवणे. पण शिल्लक राहिलेले जे कर्मचारी किंवा शिक्षक आहेत त्यांना काय, तर त्यांची दुसरा टप्पा असेल जिल्हास्तरीय वेळापत्रक, ज्यामध्ये जे शिक्षक तालुका स्तरावर सामावले गेले नाहीत त्यांच्या समायोजनाची पुढील प्रक्रिया जिल्हा स्तरावर होते. त्यामधला 25 एप्रिलला बघा लगेच आहे. तालुक्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अतिरिक्त शिक्षकांची यादी जिल्हा स्तरावर प्रसिद्ध करणं. 27 एप्रिलला एक दिवस गॅप देऊन प्रसिद्ध केलेल्या यादीबाबत काही आक्षेप किंवा हरकती असल्यास त्या नोंदवणं. आणि 28 एप्रिलला हरकतींवर जिल्हा स्तरावर सुनावणी घेणे व अंतिम निर्णय घेऊन प्रक्रिया पूर्ण करणे. ह्या सगळ्या प्रोसेसला 28 तारीख उजाडणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला कळणार आहे रिक्त जागा किती आहे. सो समायोजनासाठी महत्वाची नियम आणि अटी काय आहे, तर पायाभूत तारीख त्यांनी दिली आहे. समायोजनाची 20 ऑक्टोबर 2025च्या आधारावर मार्च एप्रिल 2026चा ड्राफ्ट विद्यार्थी पटसंख्या ग्राह्य धरली जाईल. ज्या शाळांचा ड्राफ्ट अद्याप प्राप्त नाही तिथे शाळेची वैयक्तिक सुधारित माहिती वापरली जाईल. मुख्य निकष समायोजन करताना 3 गोष्टींचा विचार केला जाईल. तत्कालीन पटसंख्या, रिक्त पदांची उपलब्धता आणि बदली धोरणानुसार समानीकरण. आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी या ठिकाणी असणारे गट शिक्षण अधिकारी आणि पंचायत समिती स्तरावरील अधिकाऱ्यांनी शासनाच्या सर्व निर्देशांचे तंतोतंत पालन करून प्रक्रिया पार पाडावी. आता यामध्ये त्यांनी सांगितलं बघा, अंतिम मुदत जी दिली आहे, गट शिक्षणाधिकाऱ्यांनी बीओ समायोजन अहवाल 24/4/2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा कार्यालयात सादर करणे अनिवार्य असणार आहे. सो ही प्रोसेस 28 पर्यंत चालणार आहे. साहजिक याच्यानंतर रिक्त जागा बिंदू नामावली आणि मग तुमची जाहिरात येण्याची शक्यता असणार आहे. सो मे मध्ये ही जाहिरात शिफ्ट होणार आहे. मे मध्ये शिफ्ट, अँड इन दॅट केस अजून फायनल तर झालीच नव्हती एप्रिलमध्ये येईल असं फक्त सोशल मीडियाला बोललं जात होतं. पण अजूनही काही जिल्ह्यांच्या बाबतीत अशी जर परिस्थिती असेल तर जाहिरात लेटच होणार आहे. आता यामध्ये समायोजन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच जाहिरात येणार आहे. थोडी लांबणीवर पडलीच आहे जाहिरात. शिक्षण मंत्री महोदयांचं म्हणणं होतं 2 महिन्यात आम्ही कंप्लीट करू, अजून जाहिरातच नाहीये, ते कंप्लीट करायची भाग वेगळा आहे. म्हणजे मे एंड पर्यंत कंप्लीट होणार होतं किंवा जून एंड पर्यंत होणार होतं, पण ते काय होईल असं वाटत नाही. थोडी ऍड लांबणीवर पडत आहे, जाहिरात लांबणीवर पडत आहे, पण काळजी करू नका, होणार तर आहेच. सो या संदर्भात तुम्हाला टीईटी संदर्भात तुमचे कोणी मित्र असेल त्यांना नक्की कळवा की बॅचेस विषयानुसार पण चालू आहे. 2 रुपयाची बॅच आहे आणि सुधारित पुस्तकं पण अवेलेबल आहे. त्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बुक परचेस करू शकता किंवा बॅच जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला एक कॉल केला तरी तुम्हाला आमची टीम पूर्ण माहिती देईल. सो अशाच नवनवीन अपडेटसाठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला काही प्रश्न असतील मनामध्ये तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडला लाईक करून सगळ्यांना शेअर पण करा. पुन्हा व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.